तुम्ही कधी बैरम बाबाच्या यात्रेत गेलेला आहात का? नमस्कार मंडळी, काय चाललंय तुमचं? आम्ही ट्रिपवरून घरी जाता जाता आम्ही गेलो होतो अचलपूरला आमच्या गावी. आणि रस्त्यातच इकडे कापूस दिसला म्हणून माझी आई थांबली होती कापूस वेचण्यासाठी. नंतर आम्ही निघालो होतो बैरमला. बैरम हे अमरावती जिल्ह्यात परतवाडा गावापासून 23 ते 25 किलोमीटर अंतरावरती आहे. साधारणतः 1.25 महिना चालणारी ही यात्रा विदर्भामध्ये खूप फेमस आहे. इकडे खूप दुरून दुरून लोक येतात आणि हे मंदिर असं उंचावरती आहे. त्याला जाण्यासाठी पायऱ्या आहेत, तुमची डायरेक्ट गाडी पण जाऊ शकते. आम्ही तिकडे थोडीफार शॉपिंग केली. इकडे लाकडाच्या खूप एस्थेटिक वस्तू खूप छान पद्धतीने बनवलेल्या होत्या, त्या पाहिल्या आम्ही. आणि इकडे एक प्रथा आहे, इकडे हंडीमध्ये नॉनव्हेज बनवलं जातं. इकडे खूप स्टॉल लागले होते हंडी बनवून देण्याचे. मटन चिकन तुम्ही काही इकडे बनवून घेऊ शकता. आणि इकडे भाकरी परातीमध्ये थापल्या जात नाहीत, तर त्या हातावरतीच थापून बनवल्या जातात. आणि इथे अशी प्रथा आहे की त्या हंडीमध्ये मटण बनवायचं, ते खायचं तिथेच आणि ती हंडी तिथेच फोडून घरी यायचं. ती हंडी घरी घेऊन येत नाहीत. आणि इकडे व्हेज पण बनवलं जातं असंच हंडीमध्ये. इकडची ही प्रथा आहे बैरमची. तुम्ही कधी गेलात का बैरमला आणि तुम्हाला या यात्रेविषयी काही माहिती आहे का? नक्की सांगा. आम्ही पण इकडे असंच हे दिलं होतं बनवण्यासाठी, कारण आम्हाला तेवढा जास्त वेळ नव्हता आम्ही जाऊन तिकडे बनवू शकू. त्यासाठी हे लोक बनवत होते, त्यांनाच आम्ही ते सांगितलं होतं बनवायला. आणि आम्ही घरीच थांबलो होतो. माझे मिस्टर गेले होते हे सगळं बनवण्यासाठी. घरी आलो, जेवण वगैरे केलं. ह्या हातावरती थापलेल्या भाकरींची टेस्ट खूप वेगळी होती आणि भाजी पण खूप छान होती. नंतर आद्विक तोपर्यंत टाईमपास करत होता आणि त्याने लगेच 1-2 तासामध्ये तिकडे मित्र बनवलेले होते. तो सगळी गल्ली फिरत होता मित्र मैत्रिणी घेऊन त्याचे. लहान मुलांचं कसं असतं ना, खूप लवकर मिक्सअप होतात कोणामध्ये पण आणि खूप निरागस. तसंच असायला पाहिजे माणसाने आयुष्यात नेहमी. तो खेळत होता, त्याला किती बोलवलं तरी तो नंतर आला आणि आम्ही जेवण वगैरे केलं आणि निघालो होतो परतीच्या प्रवासाला. येता येता आम्हाला इकडे तुरीच्या शेंगा आणि भाजी दिसली तेच घेत होतो.